सो हे गाइस गुड मॉर्निंग, वेलकम टू माझा नवीन व्लॉग. तर गाइस टाइम झालेले आहेत 9:15. आता आम्ही चाललो आहे गाइस जीवदानी देवीच्या दर्शनाला. विरारला चाललो आहे आम्ही सर्व. आणि यांचा मेकअपच आवरत नाही आहे. काल पण असंच करत होते बघा. हिला म्हणतो घरीपासून कचरा टाकून घंटा गाडी आली खाली. मला पण चेंज करू देत नाही. मी फक्त शर्ट घातलं, खालती ही ट्रॅक पॅन्ट घातली. मला अजून चेंज करायचं बाकी आहे. आणि यांचा मेकअपच आवरत नाही. कधीपासून लागल्यात, कधीपासून 1 घंटा झाला गाइस. हॅलो गाईज, आम्ही एवढे काम आवरले, स्वयंपाक केलं, चपात्या टाकल्यात, भाजी केली. यांचं काय फक्त आंघोळ वगैरे करायचे, फ्रेश व्हायचं. तरी यांचं फ्रेश झालेलं नाही मिळते अजून. सांगा कमेंटमध्ये, नक्की सांगा कोणाचं करायचं, मम्मीचं या मुलांचं. फ्रेश नाही दिसत आहे मी. एवढे आंघोळ केले, एवढा चांगला चिकना दिसतोय. मम्मी काय यार, एखादी पोरगी भेटली तिकडे मंदिरात लग्न लावून टाकलं. तर काय आमची गाडी होती 9:58ची जी की आता गेली, तिथं भेटणार नाही आम्हाला. काय बडबड नुसती. 10:30ची गाडी आहे. 10:30ची गाडी आम्हाला भेटेल काय पण करून. तिकडे आम्हाला 6च्या अगोदर 5च्या गाडीने रिटर्न यावं लागेल. कारण 6च्या गाडीने जर आले तर पूर्ण मुंबईची गर्दी जी आहे ती इकडे येऊन जाईल. म्हणजे कामाला गेलेले माणसं तर मग आमचं झालं कल्याण. मग सगळे 100 दाबून चेपून येतील. मग खतरनाक. केळवेचा ब्लॉग थोडासा लेट येईल. म्हणजे मी जो टाकला होता तो टाकला पण असेल तुम्ही. तर हा ब्लॉग बघायचा का तो बघितला असेल. हां, तुम्ही पण आता चेंज करून घेतो आणि दाखवतो जे काय होईल आजच्या दिवसामध्ये ते सर्व. झाली गाईज माझी तयारी तरी पण सर्वात पहिले. हां, तर गाईज विरारला पोचलेलो आहे. आणि तुझा आता फर्स्ट टाईम आहे याच्यावर. चल पटकन हे त्याच्यावर इंडिया नाही हे मग मी थांबा बघा यायचं खाऊ. चला तुम्ही. हा बस पाय खाली ठेवा. काय त्यांचा फर्स्ट टाईम होता अरे याच्यावर चढण्याचा एक्सपिरियन्स. हो यांचा फोटो काढ म्हणते. स्वतः समाड पहिले मम्मी. तिकडे बघा, तिकडे बघा. हां मजा आली. या साईडला चल. तर काहीच पोचलेलं आहे ते बघा. वरती मंदिर आहे जीवदानी मातेचं. तिकडे जायचं आहे चढून. आणि ते पण एवढ्या उन्हात. देवीच्या दर्शनाला जायचं आहे. चटके खाऊन जावेच लागतील काहीच. पण डेंजर गरम होणार आहे, मजा येणार आहे. आणि तर काहीच हा आहे जीवदानी मातेचा मुख्य द्वार. म्हणजे पहिला स्टार्टिंगचा दरवाजा. इथून वरती जावं लागते. तर आता आम्ही सगळे इथं आलेलो आहे. आणि इथून जाणार आता डायरेक्ट वरती. जय जीवदानी माता. तर काहीच आता यांना बघून घ्या, ठीक आहे. यांचे एवढे हासरे चेहरे आहेत ना. आता यांचे वरती गेल्यावर एवढे गोरे चेवळे एवढं मेकअप केला. अख्खा वरती गेलं उतरलेला दाखवतो. अख्खा घाम पूर्ण. बघा पुढे वरती जाऊन दाखवतो तुम्हाला. काकू गेलेत पुढे. तर काहीच व्ह्यू बघा कसला भारी आहे. वरतून तर अजून भारी दिसेल. अर्धा तास पोचलं अजून सुद्धा. आणि अजून सर्व खाली आहेत. नुसतं पाणी आहे. तर काहीच मंदिरापर्यंत पोचलेलो आहे आता. म्हणजे पोचलोच आहे. आणि सगळे अजून खालीच आहे. मी आणि श्रवण आणि बंटी आला वरती. घाम बघा हक्का भिजला. मी हवा टाळली आणि इकडं लावलं बघा काय. ठीक आहे, तर मी इथे बंद करून टाकतो. जेव्हा निघेल तेव्हा चालू करेल परत. बाहेरच्या साईडला चालू करू शकतो आपण, मंदिराच्या मध्ये नाही चालू करू शकतो. ठीक आहे. बेकार घाम येत आहे. बेकार म्हणजे एवढा खूप पाणी आहे. आणि बंटी वरतून पाणी घेऊन वरती गेला आहे. हां, तर काय आता इथं मध्ये जातो. कॅमेरा बंद करतो. व्हिडिओ करणं अलाउड नाही आहे. बाहेर गेला ना त्या साईडला की मग व्हिडिओ अलाउड आहे. चल बंद करतो आता. त्यांचा पण शूट घ्यायचा बाकी आहे. त्यांना येऊ द्या वरती. त्यांची तोंड दाखवतो तुम्हाला मी. बेकार. आणि मी एवढं मोठं वजन घेऊन चालत आहे सोबत. स्टार्टिंगपासून ते एंडपर्यंत मी हे घेऊन चालतो आहे सोबत. आता त्यांना येऊ द्या. त्यांना येतं त्यांची तोंड दाखवतो तुम्हाला. तर काहीच दर्शन तर घेतलेलं आहे. हा बघा इकडे भेटला आम्हाला. ही बघा कशी लिफ्ट येतं. आम्ही लिफ्टनं नाही आले. लिफ्टचे पैसे असतात 100-200 रुपये. पण चालण्यात जी मजा आहे ती लिफ्टमध्ये नाही आहे. इथं अजून कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. आणि वरतून व्ह्यू बघा.
साईडला पहाड अख्खा तो ग्राउंड आहे एवढा मोठा समोर जो आहे तो हावाला. ते शूटिंग झाली आहे एका पिक्चरचे नाही का. अख्खा मंदिर दिसतं त्याच्यामध्ये आणि वरतून अख्खा विरार, अख्खा नाही अर्धा विरार. कसलं भारी वाटतंय वा. तर काहीच आम्हाला इथे थांबून अर्धा तास झाला आणि अजूनपर्यंत येईल तिघं पण आले नाही आहेत. अर्धा तासपासून आम्ही इथं तिघं उभे आहेत. जाम थांबत येत आहेत. आणि आम्ही 12 वाजता परफेक्ट स्टार्ट केलेलं. आम्ही जे होते सगळे काका, मी, बंटी, हा, तर आम्ही वरती अर्धा तासातच पोचलेत. आणि यांना आत्ता म्हणजे एक वाजला, 1 तास झाला अजूनही हे वरती नाही आले. आणि आमचं दर्शन घेऊन कधीच आलं आहे. वरती आम्ही मस्तपैकी हवा खातो आहे थंडी. आता इथून थोडं वरती नाही का या साईडला जायचं आहे, कारण तिकडे जेवण वगैरे करण्याचं ठिकाण आहे. बसायचं थोडंसं थंड नाही का. तिकडे जाणार, जेवण डब्बा आणलाय घरून, तिकडे जेवण करणार आणि मग निघणार. 5च्या अगोदरची ट्रेन पण भेटली ना तरी बस झाली. पण बघू आता यांच्यावर येतील तेव्हा. अजूनपर्यंत आले नाही आणि फोन पण नाही लागत आहे, कारण कव्हर क्षेत्राच्या बाहेर दाखवतं, वरती नेटवर्कच नाही आहे. आणि काहीच बघा गर्दी वाढत चालली आहे पूर्ण. वरती बसायची आणि ह्या साईडला लिफ्टची जागा आहे. या साईडून जायचं, लिफ्टने जर जायचं असेल तर या साईडला जायचं होतं. आणि वरती बसण्याची जागा आहे. आणि आम्ही कधीपासून इथेच वेट करतोय सर्व. तर काहीच फायनली आलेले आहेत हे लोक. कसं वाटलं हे बघा. 1260 काकू तर गावाला गेलो. मम्मी कुठे आहे? आली. कसं वाटलं? 1260 पायऱ्यात 1260 पावलं. तेच वरती आल्यानंतर आपल्याला पहिलं मंदिर लागेल बारोंडा देवीचं मंदिर. आणि काय या साईडला बघा, या साईडला ना पहिले खूप सारे पक्षी होते नाही का. खूप सारे पक्षी, लव बर्ड्स होते. एवढे भारी पक्षी होते ना, काय माहीत सगळे पिंजरे तुटले सगळे पक्षी उडाले वाटते. एक पण पक्षी नाही आहे मध्ये आता. जाम भारी होतं पहिले, एकदम भारी होतं. आणि बघा वरती सर्व बसलेले आहेत, जेवण्यासाठी बसतात. कोणी डब्बा आणते, कोणी इथूनच जेवण घेते. आम्ही तर डब्बा आणलेला आहे. चहा भेटते, पॉपकॉर्न भेटतात, साड्या बिड्या भेटतात सर्व नाही का. वरती साड्यांचं काय दुकान आहे? हा माहिती नाही काय. आणि काहीच गर्दी वाढत आहे खूप सारी. हे ऊन किती पण तपू दे पण ते मला जडवू नाही शकत. हा, हे ऊन माझ्यावर जडत आहे. चल रे बाई. त्यानंतर काय तिथं पैसे वगैरे नाही का चिटकवतात. हे आहे कालभैरव मंदिर. पैसा. हे महाकाली देवी मंदिर या साईडला. तर काय तिथं आता आम्ही सगळे जेवायला बसत आहे. घरून वाटते सोयाबीनची भाजी ना, सोयाबीनची भाजी आणलेली आहे गाईस. तर इथं आम्ही सगळे आता मस्त जेवायला बसू. त्या साईडला पण लोक बसलेले जेवायला. वडापाव, पॉपकॉर्न वगैरे भेटते इथे, साड्या बिड्या भेटतात. हां, आम्ही तर मस्त घरून आलेलं जेवण करू, वडापाव नाही खाणार. तर काही जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही खातोय पॉपकॉर्न. वरचं बटन उघडं केलं आहे कारण खूप गरम होतं त्यामुळे. आता लावून टाकेल. आणि हे बघा बायका गेल्यात साड्या घ्यायला. फेक. वा, अजून एकदा फेक. तर चला आता उतरतो फटाफट खाली. 2:30 वाजलेले आहेत. 2:30 वाजता आम्ही इथून निघतो. बघू खाली किती वाजेपर्यंत पोहोचतो. चला उठा पटकन आपल्याला ट्रेन पकडायची. आता निघतो इथं खाली जायला. गाईज इथे खतरो की खिलाडी बनावं लागेल. का रे? शिड्या किती तापल्या असतील ह्या. तिथं गेले पळत. गाईज एक पोरगी बघत होती माझ्याकडे, आम्ही निघालो म्हणून. चांगली बघत होती माझ्याकडे. म्हणजे चांगली एकदम नाही का. मंदिरामध्ये सुद्धा गेली. तिकडे पण मागे वळून बघते माझ्याकडे ती. पण यार आता आम्हाला निघावं लागेल. सॉरी, आपलं भेटणं इथपर्यंत होतं. जर तू माझा ब्लॉग बघत असशील तर. ह्याच्या गावात कसलं तापतंय मम्मी. हा ना, चल घे. हा कसा
कोणता शूट? काका त्या बाई बरोबर काय करताय? एन्जॉय. पागल बाबा थांबले तिकडे येडा बाई बरोबर काय चला चल तिकडे. हां बडी थांबव थांबव बडी थांबव 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 तापव 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 बडी घेऊन थांब घेऊन थांब म्हणते घेऊन थांब. शेकव तुम्ही थांब करता तिकडे शेकव. हा मी व्ह्यू दाखवून देतो लगेच. तर काय सोलार बघा किती सारे लावले ते घरी. तिथे एक तलाव आहे मस्तपैकी आणि वरतून मस्त विदार दिसतंय. अर्ध्यापेक्षा जास्त काय म्हणतात त्याला वैतरणा पण दिसते त्या साईडला. या पाडाच्या त्या साईडला वैतरणा दिसते माहिती आहे का. म्हणजे नदी दिसते तेवढी. खालती कसला भारी. आता खाली जाण्यासाठी फक्त अर्धा तास लागेल. पटापट पटापट जाम भारी. आणि ऊन तर खूप पडतं काय. हे जे तापलंय ना बेकार चायची धावा. हा वेड्या कसला रपसा पडायला मी धावत. हेच बघा काकड्या वगैरे खातात ते. आम्ही खायचे. आम्ही जेव्हा मुलं आलेले तेव्हा आम्ही नुसतं कैरी आणि काकडी खातच गेले होते खालपर्यंत. खाता जातो ते काय इथे गोंधायचं आहे वाटते. गोंधतो का नाही रे बाबा. बाबा बाबा काकू चला काकू चला चला लवकर. पाटील वहिनी पाय किती भाजता आहेत माझे. हां तर काहीच मी हे सांगत होता की हे बघा हे जो टाक हा हा आता मी याच्यावर पाय देऊन जाईल. हे सगळं लोखंडाचं आहे. थंड आहे मम्मी. मम्मी थंड आहे मम्मी. मम्मी थोडं थंड आहे. अरे शपथ खऱ्याची दुनिया तरी राहिली आहे का. खोटंच बोलावं लागते मग. चला हे तर काहीच बघा इथून शॉपिंग करणं चालू आहे सर्वांना का. आम्ही पण मी हे घेतलं घालतो. हिने रिंग घेतली. हिच्याकडे एवढ्या सगळ्या रिंग आहे. काकू म्हटलं मी काढून फेकल्या सर्व. याने चेन घेतली पण तिने. मी हे घेतलं काहीच. अरे यार अबे साला थांब ना फोकस पकडून घे भाई. कधीच कॅमेरा माझा फोकस नाही पकडत. थांब ना अरे बघू ते. तर काहीच बघा मी अबे फोकस घे ना झाटू. हा तर काहीच मी घेतला आहे असा गदाचा किचन मस्तपैकी. किचन नाही सॉरी गळ्यात घालायचं याला. चांगला आहे ना मस्त सिल्वर एक नंबर. चला आता मी जातो खाली. तर काय मम्मी त्याने माझ्यामध्ये शर्त लागले कोण पहिले खाली पोचते आणि मी पुढे आहे. मम्मी बघा मागून येते पटापट. माझ्यापर्यंत नाही पोचणार. पटापट मी जिंकणार आहे. माझ्या मम्मी थांबली का. चालता हळूहळू ये मम्मी. खालती बघू नको. स्वयंपाकाचे वांदे करेल नाही तर तू जेवणाच. मीच पोचेल पहिलं तर. काय झालं नाही पाहिजे फक्त बस. मीच पहिलं जाईल. उतरताना काहीच नाही वाटत. चढताना जाम खतरनाक काम होते. उतरताना काहीच नाही वाटत. उतरताना माणूस रफ्ता उतरतो. चढताना माणूस 10 ठिकाणी थांबेल. 10 ठिकाणी. उतरताना काय नाही वाटत. हा थकली चल. हारली काहीच. चल काहीच नाही राहिलं मम्मी. अजून एक फक्त 5 मिनटं. अशीच गेलं ना आता 5 मिनटात पोचू. मजा आली. ट्रेन आम्हाला 2 आहेत आता. एक 3:45ची एक 4 आली आणि 4:35ची. हा बस बसणार आहे. आलो परत. एक 4:35ची हारले बसायला आणि एक 5 वाजेची. काहीच माकडं नाही मिळत. माकडं असायचे जेव्हा पहिले ना. गोलमाल झालं इकडे 4 वाजते. तेच ना मग रपा उतरू. पहिले काहीच माकडं असायची माहिती आहे का. आता माकडं बिकडं काहीच नाही आहे.
हां सकाळी आठवेल. थंड पाणी नाही आहे. घे. हां फटाफट काकू उतरा बरं. कशा उतरत होत्या? फटाफट उतर फटाफट जरा फटाफट घे ना शाट. एक एक करून येतील काय. बसा बसा बसा. तो श्रवण पण आला आता. आला तू पण बस. चल पाणी पाणी पाणी. 121 काय बघा हे तर हारणार. चला आता परत रनिंग रेस. मग परत चल. जो कोण रेस लावली कोण जितला? मी जो सगळ्यात पहिले खाली उतरेल त्याला बंटीकडून एक पेप्सी. नाही रे बोय पेप्सी साठी कोण करत बसील. एक फोटो. तुझ्याकडून पैसे आणलेत तू? कॅशियर आहे आमच्यासोबत. ना वडापाव नाही खायचा. वडापाव नाही खायचा. गोला खायचा. गोला काय चालू आता खाली. पटापट पटापट 5 मिनिटापासून जातो काय. तर काहीच मी श्रवण आणि बंटी आम्ही तिघं सगळ्यात पहिले खाली आले आहेत. म्हणजे सगळ्यात पहिले बंटी आला, देन श्रवण आला, मग मी आला. अजूनही लोक वरतीच आहे. म्हणजे माझी मी पण पटापट उतरत होती पण आता स्पीड कमी झालेली आहे. आणि बघा जिथून स्टार्टिंग केली तिथून एंडिंग नाही करणार आहे. अजून घरी गेल्यावर एंडिंग करेल कारण स्टार्टिंग पण घरूनच केली होती. हां दिदी पण आली आता. दोघं सोबत उतरतील कायच म्हणून. ओके डन. पाया पडतील दोघं. जय जिजानी माता की जय. ओके पैसे आले यूट्यूबकडून. चला काय आता जायचं घरी. तर काहीच आम्ही आत्ताशी एक लोकल सोडलेली आहे कारण असली गर्दी होती ना की म्हणजे हे चढूच शकले नसते. एवढी बेकार गर्दी होती. एवढी बेकार. आणि आता आम्ही इथं बसतो सुरत वलसाड एक्सप्रेसमध्ये जी 5:05ला सुटेल. बाबू गर्दी कशी होती? खूप लोक पडत. रिक्षा आहे ती मुंबईची रिक्षा. बेकार ना एकदम. अशी एक्सप्रेसमध्ये नाही चढत. आणि आता लटकून लोक जात होते. आणि आम्ही स्लीपरमध्ये बसले. बघा वरती सीट आहेत. आपल्याकडे रिटर्नचं तिकीट आहे पण स्लीपरचं नाही आहे. बऱ्यांतून आले होते तेव्हा याच्याकडे आले होते. हा पण ती ही ट्रेन नव्हती. हा जर काही बेकार गरम होत आहे. अरे फॅन घ्यायला बंद केले तरी बंटी. लाईट नको लावू मम्मी जास्त गरम होईल. तो एनएल बंद कर. हां तर कितने काय सगळं मजा वाटते हो पण गर्दी पाहून जायचं का नाही. कॅन्सल आहे. वेळ घेणार होता पण नाही. जाम गर्दी. तर आता चाललो काहीच घरी गेल्यावर ब्लॉग एंड करून टाकतो. तर काही स्टेशनला पोचलेलो आहे फायनली. आता चाललो घरी आणि चार्जिंग राहिलेली आहे 9%. याने माझ्याबरोबर स्कॅम केला काय आता. मी म्हणजे एक पुढे गड्डा आहे. मी याला म्हणतोय पण त्या खालती गड्डा आहे. तो बघून चला असं मागे बघून त्याला बोलला. मी असं मागे बघून बोलला आणि मी मागे बघतोय त्याला सांगतोय तेवढ्यात पुढच्या खड्ड्यात तर मी पडलो. जायला लागलं नाही. पाय अख्खा. ती सांगणार होती. हां सांगितलं नाही ना. तू पडून मी गेला त्या गड्ड्यामध्ये. रिझर्वेशनचे फॉर्म घेऊन येऊ का? हां तर काहीच फॉर्म्स घेतलेले आहे आणि आता करतोय ब्लॉगला एंड. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर मी असं सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन कंटेंट बरोबर दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. जय महाराष्ट्र.